नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझी प्लॉट दाखवतो आज. चला, हे बघा आपल्या घरचे टोमॅटो कसं दिसतात बघा. हे बघा केवढे लगडलेत टोमॅटो, अक्षरशः लगडले तिकडे टोमॅटो. हे झाड लगडलेत बघा. हे बघा लगडलेत केवढे. इथे बघा. आणि हा घरचा भोपळा बघा. हा एक आहे छोटा भोपळा, आता हिरवा आहे, लाल होईल तो आता. पण इकडे बघा केवढे दोन मोठे भोपळे आलेत. नंतर ही आहे टोमॅटोची शेती. छोटे आहेत टोमॅटो, अजून होतील मोठे. इकडे बघा, इथे एक पेअर टोमॅटो म्हणून असतात, आकार त्यांचा थोडा बाटलीसारखा आहे. आणि हे सगळे आहेत, हे सगळे चेरी टोमॅटो झालेत बघा. इथे लगडलेत, हे बघा लगडलेत. हे बघा असा घ्यायचा आणि खायचा. आणि ही आपली झेंडूची फुलं भरपूरच आली आहेत. हे बघा इथे आहेत. इकडे आपलं सॅलडचं लावलं आहे मी. सॅलडचं हे आपलं लॅटिस असतं ते लावलं आहे. आणि इथे पण लॅटिस लावलं आहे, पण ते अजून यायचं आहे. हे बघा इथे पांढरे कांदे लावलेत. ह्याच्या आधी मी लाल कांदे लावलेले, आता त्यांना काढून आता पांढऱ्या कांद्यांची रोपं लावली आहेत. अजून 1 ते 1.5 महिन्याने ह्याला छान कांदे येतील. हे बघा अजून एका वेगळ्या प्रकारचं झेंडूचं फूल. हे बघा केवढं चांगलं आहे. हे बघा हे फूल बघा केवढं साईज बघा याचा. आणि हे माझं लव्हेंडरचं झाड. आणि हे बघा भोपळे तिकडे. हा एक अजून छोटा भोपळा, इथे अजून एक छोटा भोपळा आला आहे. ही आपली शोभेची फुलं. तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. हे बघा इथे झुकिनीची झाडं आहेत. पिवळ्या टाईपची झुकिनी आहे, ही पिवळी झुकिनी. आजच मी 5 काढल्या, पण अजून आहेतच आहेत, भरपूर आहेत. माझे टोमॅटोचे बघा, माझे सगळे लगडलेत टोमॅटो, अजून सगळे हिरवे आहेत. 6-7 दिवसामध्ये सगळे लाल होतील आणि आता येत राहतील 2-3 महिने. इथे जरा एक्सपेरिमेंटेशन म्हणून काकडीचं लावलंय. तर आता आली आहे, पहिली काकडी आली आहे आणि बाकीची फुलं आली आहेत. तर बघूया काय काय जमतंय. आणि हे मिरचीचं झाड आहे. हे बघा लाल मस्त मिरच्या लागल्यात. हे बघा किती मोठ्या मोठ्या, आणि भरपूर येत आहे आणि अजून वाढेल, भरपूर वाढेल. आता हा बघा, हा माझा ऑर्गॅनिक चेरी टोमॅटो दाखवतो. हा बघा केवढा आलाय. चेरी कसला चांगला मोठा आहे, खाऊन टाकावा. तर असं आहे सगळी शेती. बरंच आहे आज माझे, थोडंसं दाखवलं. बाय.